LICनं आपण बघतोय की अदानींच्या समूहामध्ये 33,000 कोटींची गुंतवणूक केली असा दावा करण्यात आला होता आणि त्यानंतर LICने स्पष्टीकरण दिलेलं आहे। LICनं हा दावा फेटाळला असला तरी काँग्रेसनं मात्र या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलाय। हा महाघोटाळा असल्याचं म्हणत संयुक्त संसदीय समितीकडून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्यापूर्वी सार्वजनिक लेखा समितीकडून देखील चौकशी करावी असं जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे। तर LICनं पॉलिसीधारकांचे सुमारे 33,000 कोटी रुपये गुंतवून अदानी समूहाला फायदा करून दिला असाही आरोप काँग्रेसने केलाय। भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी आता म्हटलंय। और वॉशिंगटन पोस्ट भले हमारे लोग कहें विदेश की है क्या है, वॉशिंगटन पोस्ट की एक साख है, वो जाना जाता है अपनी अच्छी पत्रकारिता के लिए और जिसके कुछ न कुछ हमेशा से भारत की मीडिया में भी खबरें आती रही हैं। ये एक बात गंभीर दिख रही है और अब पिछले आप कुछ समय से देखिए हर बार इसमें अडानी का नाम आ रहा है। अब ऐसा लगने लगा है कि नरेंद्र मोदी जी की इन चीज़ों में खासकर अपने जो इनके जो आर्थिक मदद करने वाले लोग हैं वहाँ पूरी की पूरी दाल ही जो है काली दिख रही है। जीवन के साथ भी और जीवन के बाद भी मात्र नरेंद्र मोदींनी या संपूर्ण भारतीय माणसाच्या संघर्षाचा अपमान केलेला आहे आणि जीवन के साथ भी और जीवन के बाद भी हे जे नातं होतं हे भारतीय माणसाशी तोडून अडानी आणि अंबानीशी नरेंद्र मोदींनी जोडलेलं आहे। आणि सत्ता ही कोणासाठी, तर ही सत्ता आहे ही मुठभर उद्योगपतींसाठी आणि सत्ता गेल्यानंतरही कोणाचं चांग भलं तर याच उद्योगपतींचं। त्यामुळे भारतीय माणसाला, सर्वसामान्य माणसाला सर्वात मोठी फसवणूक ही विमा कंपनीची 33,000 कोटी रुपये हे थेट स्वरूपामध्ये लाडक्या उद्योगपतीला नवे तर राष्ट्रीय सेठला देत असताना हा भारतीय माणसाच्या पाठीत खोचलेला हा खंजीर आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।